आता इथे मागे तू बघत असशील, इथे आमची देवराई आहे. बर. काही नवीन वृक्ष आपण इथे आणली आहेत आणि आता ती लावतोय आपण. आपल्या भारत देशामध्ये भरपूर देवराई भरपूर ठिकाणी आहेत, होत्या, काही लुप्त झाल्या, पण जास्तीत जास्त आता आपण देवराई, तुम्ही बघितलं असेल की देवराईचा जो काकांचा एपिसोड झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी विशेष सांगितलं आहे की कुठली झाडं लावायची, कुठल्या पद्धतीने लावायची आणि जास्तीत जास्त भारतीय वृक्ष का लावायची. कारण की भारतीय वृक्षांवर चिमण्या, छोटे छोटे पक्षी हे घरटी करत असतात आणि त्यांना त्याचा फायदा व्हावा आणि निसर्गालाही त्याचा फायदा व्हावा आणि मानवजातीला त्याचा फायदा व्हावा म्हणून जास्तीत जास्त देवराईमध्ये छान मोठी वृक्ष लावायचा आम्ही प्रयत्न केला आहे. या आता आपण बघूया आपली देवराई. मंडळी, आता स्नेहलने सांगितलं, आता आपण देवराईमध्ये आलो आहोत आणि आपण बरोबर मागे बघताय जोशी काका आहेत तिकडे आणि ते सुद्धा आता इकडे वृक्ष लावण्याचं काम करतायत. तर चला आपण आता जोशी काकांना भेटूया. तू ते हे घेऊ, काढून घे थोडंसं. जे मोठं मोठं दिसतंय ना तेवढं काढ. बाकीचा बारका भांबुर्डा आहे तो भांबुर्डा नाही काढला तरी चालेल. उन्हाळ्यात हे घे. मोठी मोठी झाडं जरा शक्यतो काढतात. मावशी आळं जरा चांगलं घट्ट कर. आळं घट्ट कर जरा चांगलं. काका नमस्कार. 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 तर आता देवराई आम्ही बघितली, बरं. तर ह्याच्यामध्ये आता नवीन आपण कोणती झाडं लावताय? ह्याच्यामध्ये आपण एक वेगळ्या प्रकारचे रुद्राक्ष लावलेत. बरं. रुद्राक्षाची झाडं आहेत. बरं. चिंचेची झाडं पण नवीन जाती लावल्यात की ज्या गोड चिंच वगैरे असं म्हणलं जातं. बरोबर. आणि विशेषतः दुर्मिळ झाडं म्हणजे राळ लावलंय आपण. बरोबर. राळाचं झाड आपण त्यामध्ये केलंय. बरोबर. अशी काही दुर्मिळ झाडं आपण ह्याच्यात लावली. आता विलायती चिंच फारशी बाहेर लावतात लोक, पण देवराईमध्ये पण एक असावी आणि असतेच ती, म्हणून ती एक ट्री लावली आहे. अच्छा. खरं भद्राक्ष सांगायचं लावलेले आहेत आपण. रुद्राक्ष लावले आहेत. भद्राक्ष लावलेले आहेत भद्राक्ष आहे. त्याच्यासोबत बरोबर. एक वेगळी जात. लोक असं म्हणतात की फॉरेस्ट जगवलं पाहिजे, फॉरेस्ट जगवलं पाहिजे, पण नुसतं जगून चालणार नाही. तर आजपर्यंत कोणी फॉरेस्ट निर्माण केली? ठीक आहे, आता नवीन ह्याच्यामध्ये लोक म्हणतात की 12 कोटी झाडं लावायला पाहिजेत किंवा लावतात, किंवा अनेक संस्था याच्यामध्ये भाग घेतात आणि झाडं लावतात. नुसतं झाडं लावून जमणार नाहीये, तर ही झाडं जगवता आली पाहिजे आपल्याला आणि झाडं जगवली पाहिजेत. जसं ह्या प्रकल्पामध्ये आमच्याकडे साधारण 4,500-5,000 झाडं आम्ही जगवली आहेत. पण आता तुम्ही बघितलं असेल की असं काम उभं राहून हे करून घ्यायला लागतं आम्हाला आणि आम्ही उभे राहतो प्रत्येक झाडाचं निगा राखण्यासाठी. म्हणजे जे जे लोक इथे काम करतात त्या लोकांनी त्या चुकून कधीतरी असं होऊ शकतं की झाडाला धक्का लागण्याची शक्यता असते, तर ते लागू नये म्हणून स्वतः आम्ही इथे उभे राहतो. मी राहतो किंवा त्यांच्या स्नेहल वेलणकर ह्या पण राहतात. तर अशा तऱ्हेचे आम्ही सगळे बघून हे सगळं करतो. ही जी आमची लोक आहेत कामाला, यांना आता पूर्ण माहीत झालं की झाडाची निगा कशी राखावी किंवा आपण झाडांना कसं सांभाळावं, अशा तऱ्हेचे हे काम आमचं चालू आहे. आणि हे साधारण पाऊस झाला की पावसाच्या आधी पण करावं लागतं आणि पावसानंतर पण करावं. म्हणजे साधारण 12 महिन्यामध्ये 4 ते 5 वेळेला आम्ही झाडांच्या भोवती अशा कामामध्ये असतो. एरवी तर रोज असतोच आम्ही, रोज आमची चक्कर असतेच. त्यांना प्रत्येकाला बघायला लागतं कारण हे झाड किती छान आहे वगैरे, कारण याला कीड लागते, लागण्याची शक्यता असते, त्या आळ्या बाजूला काढाव्या लागतात. ह्या गोष्टी सगळ्या कराव्या लागतात. तर त्यांची निगा राखणं हे आमचं काम आहे. म्हणजे नुसतंच आम्ही सांगत नाही, तर आम्ही ते करून पण दाखवतो. जसे आपण लहान मुलांची काळजी घेतो, जसं ऋतू बदलली की त्यांनाही काही आजार होतात, थोडेसे आजारी पडतात, तसे वृक्षांची आम्हाला काळजी घ्यायला लागते. बरोबर आहे. म्हणून जास्तीत जास्त आम्ही त्यांच्यासोबत असतो, त्यांच्यासोबत वेळ घालवतो. त्यांना काय हवं नको हे काकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बघतच असतो. आणि गेले 18 वर्ष हे काम काका करतायत आणि जास्तीत जास्त वृक्ष लावून त्यांचं संवर्धन, त्यांना संस्कारित करून, म्हणजे त्यांना शिकवून, जसं आपण लहान मुलांना शिकवतो, संस्कार देतो, तसं आपण झाडांना शिकवतो, संस्कार देतो. आणि हे कार्य आमचं अविरतपणे चालूच राहणार आहे आणि काकांकडून जास्तीत जास्त आम्हाला ते शिकता येईल त्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच असतात. काका, तुम्हाला सुद्धा आजच्या युवकांना कोणता संदेश द्यावासा वाटतो? जसं स्नेहलकडून सुद्धा ऐकायची इच्छा आहे, पण प्रथम मला तुमच्याकडून सुद्धा. आम्ही खरं सांगत होतो की इथे जेवढी नवीन मुलं येतात, कॉलेजची मुलं येतात किंवा मुली येतात, त्यांना आम्ही नेहमी हे सगळं सांगत असतो आम्ही की आम्ही हे सगळं काम करतोय, तुम्हाला हे करावंसं नाही वाटत का? मग ठीक आहे, तुम्ही बाकीचे गोष्टी तुम्ही नक्की करा, पण त्याच्यावर वन संवर्धन हे तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही आमच्याकडे या, आमच्याकडे झाडांशी गप्पा मारा, इव्हन झाडांची निगा राखण्याचं काम तुम्ही थोडं करा. मग त्याच्याबद्दल संस्था तुम्हाला थोडेफार आर्थिक सुद्धा मदत करू शकते मुलांना, म्हणजे जी मुलं गरीब आहेत
पण त्यांना पैशाची अडचणी शिकता येत नाहीये. बरं. तर अशा मुलांनी जर समजा आपल्याला जर काम केलं, झाडांची निगा राखली, तर त्याबद्दल त्यांना आम्ही अल्पसा एक मोबदला आम्ही नक्की आमच्या संस्थेतर्फे देऊ. म्हणजे दोन्ही कामं आमची होतील. म्हणजे ही झाडं पण राखली जातील आणि मुलांचं शिक्षण पण होईल. म्हणजे त्यांना कोणाकडे हात पसरायला नको असं आमची एक थोडीशी संकल्पना आहे की विद्यार्थ्यांनी कोणासमोर पैसे म्हणजे शिकण्यासाठी तर काम करा, ते पैसे घ्या. तर आमचं म्हणणं की तुम्ही आमच्याकडे झाडांची इथे या आणि झाडांचं काम करा, जसे आम्ही करतो तसं तुम्ही करा. परत तू देवराई बघितलीस, पण तुला एक विशेष झाड दाखवते. तू वड बघितलायस ना, पण तू कृष्ण वड बघितलायस का? ये मी तुला दाखवते. अच्छा, हा बघ, हा कृष्ण वड. बघू पानं बघशील तर तू खूप वेगळी आहे. हे खरंच ग, हा कृष्ण वड आहे आपला. अशी 6 झाडं आहेत आपल्याकडे. ह्याचं म्हणजे कृष्णवडाची. आकार बघ ना, म्हणजे आकार खूपच वेगळा आहे. वेगळाच आहे काहीतरी, छान आहे. अशी ही आमची देवराई आणि ह्याच्यामध्ये आपण आताच खूप छान छान झाडं लावलेली आहेत काकाजींनी नवीन. खरंच. आणि आता ही जेव्हा झाडं मोठी आहेत पण अजून जेव्हा याचे घनदाट वृक्षामध्ये रूपांतर होईल तेव्हा हे खूप सुंदर दिसणार आहे. नक्कीच. काकांनी या देवराईमध्ये नाही तर या संस्थेमध्ये भारतीय वृक्ष लावून खरोखरच आपल्या भारतीय पुरातन परंपरेला एक नव्यानं उजाळा दिलेला आहे. आणि खरं तर मंडळी, आम्ही नेहमी एपिसोडमध्ये सांगत असतो की तुम्ही सुद्धा आमच्या या संस्थेमध्ये नक्की या. आणि संस्थेमध्ये माझी मैत्रीण आणि या संस्थेची व्यवस्थापिका स्नेहल वेलणकर ही गेली 6 वर्ष इकडे राहून या संस्थेचं व्यवस्थापन बघतीये. आणि आज आपण बरीच माहिती तिच्याकडून ऐकली. तर जाता जाता मला स्नेहल तुला विचारायचं आहे की आजच्या आपल्या यंग जनरेशनला तुला काय सांगावं असं वाटतं, की कारण तू सुद्धा त्यांच्यामध्येच मोडतेस आणि तुझा हा ट्रॅकच एवढा डिफरंट आहे, पण ह्याच्यामध्ये सुद्धा तू स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहेस. तर तुला काय सांगावं असं वाटतं त्यांना? मला एवढंच सांगावं असं वाटतं की यंग जनरेशनला की आपण प्रत्येक लाईनमध्ये सगळ्यांनी स्वतःचं करिअर चूज केलंच आहे, पण कुठेतरी आपण निसर्गाकडे दुर्लक्ष करत चाललेले आहोत असं मला वाटतंय. बरोबर. तर जास्तीत जास्त आपण निसर्गासाठी वेळ द्यावा. बरोबर. त्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे, वृक्षांची तुम्ही काळजी कशी घेतली पाहिजे हे आपण शिकायला पाहिजे. आणि ती आपल्या काळाची गरज आहे आणि आपल्या नेक्स्ट जनरेशनला तर ते खूपच उपयोगी होणार आहे. बरोबर. आणि प्रत्येकाने त्याविषयी थोडंसं शिकावं. नक्कीच आहे. गेले 6 वर्ष मी तर हे आपल्या परमपूज्य जोशी काकांकडून अध्यात्म आणि हे निसर्गाचं जे काही विज्ञान आहे या दोघांची सांगड घालून आयुष्य जास्तीत जास्त कसं छान फुलवता येईल, कसं जास्तीत जास्त छान राहता येईल आपल्याला, हे मी शिकतच आहे. तर माझी सगळ्यांना हीच नम्र विनंती आहे की तुम्ही पण इथे या, छान राहा, इथे शिका. निसर्गाचा आनंद काय असतो हे तुम्ही इथे येऊन अनुभवू शकता. खरंच स्नेहल, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि तुझे खूप खूप आभार आणि तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.